माननीय गणेश विडकर. माननीय महापौर, खरं तर आज या सभेत आदरणीय दादांना श्रद्धांजली व्हावी लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे आज आदरणीय दादा, आदरणीय कलमाडी साहेब, माननीय बाबा आढाव साहेब, माननीय शांतीलाल काका आणि अनाहूतपणे माझ्या आत्ता लक्षात आलं की या प्रशासकीय काळात असल्यामुळे या शहराचे एवढे दिग्गज नेते आदरणीय गिरीजी बापट साहेब आणि मुक्ताताई यांनासुद्धा या सभागृहात तशी सभासदांकडनं श्रद्धांजली आपण वाहू शकलो नाही, कारण प्रशासकीय काळ होता. त्यामुळे या पाचही नेत्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. आदरणीय शांतीलालजींचं ते एक वेगळं व्यक्तिमत्व या शहराने बघितलं आहे. 1979 पासून ते 2002पर्यंत जवळपास ते नगरसेवक म्हणून होते. 92 ते 93 महापौर होते. अनेक लोकांनी सांगितलं की काकांनी अनेक वेगळ्या योजना केल्या, पण ब्लड म्हणजे रक्तदानात त्यांनी ब्लड बँक स्थापन केली आणि एक वेगळं काम या शहरात वेगळा ठसा त्यांनी उमटला. खरं तर आदरणीय दादा, आदरणीय शांतीलाल काका, गिरीजी बापट आणि अंकुशराव काकडे हे एक वेगळं समीकरण या सभागृहात होतं. त्याला गॅस म्हणायचे. गिरीश, अंकुश आणि शांतीलाल, त्या चौकटीतलं ते एक वेगळं सर्वपक्षीय सभागृह काय असायचं, सर्वपक्षीय सभागृह कसं चालवायचं त्याचं एक उदाहरण या तिघांनी घालून दिलं. त्याच्या काकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर बाबा आढाव म्हणजे या पुणे शहराचं कर्तृत्व काय असतं ते आपण जर का बघितलं, शून्यातनं विश्व, गोर गरीब कष्टकरी समाजासाठी बाबांनी प्रचंड काम, प्रचंड मोठी चळवळ उभी केली. किंवा त्यांचं नावच एक चळवळ होती. सामाजिक श्रमिक चळवळीचे नेते, असंघटित कामगार, छोटा कामगार असेल, हमाल असेल, झाडूवाला असेल, अनेक क्षेत्रात बाबांनी एक स्वतंत्र अस्तित्व त्या कामगारांचं तयार करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांना आपण पुण्यभूषण पुरस्काराने पण सन्मानित केलं होतं. ते या सभागृहाचे सभासद होते आणि ते ज्या काळात माननीय महापौर सभागृहाचे सभासद होते त्यावेळेस माझे वडीलसुद्धा या सभागृहाचे सभासद होते. 1962 ते 68 ज्यावेळेस माझे वडीलसुद्धा इथं सभागृहाचे सभासद होते आणि पुढची पण म्हणजे 74पर्यंत माझे वडील स्थायी समितीचे चेअरमन होते आणि ते स्थायी समितीचे सभासद होते. असे एक माझेसुद्धा अत्यंत जिव्हाळ्याचे आणि एक वेगळे पारिवारिक संबंध शेवटपर्यंत आदरणीय बाबांबरोबर राहिले. मला आठवतंय स्वच्छ संघटनेचे करार असेल, स्वच्छ संघटना उभारणीत असेल, अशा अनेक विषयात त्यांचा एक वेगळा आग्रह त्या छोट्या असंघटित कामगारांसाठी असायचा. आणि त्यामुळे एक मोठं व्यक्तिमत्व आपण या बाबांच्या जाण्याने शहरातनं गेलं आहे. मी त्यांना या सभागृहाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय कलमाडी साहेबांबद्दल अनेक जण बोलले. या शहराला खरं एक ग्लोबल चेहरा त्या काळात देण्यात आदरणीय कलमाडी साहेबांना निश्चितपणे यश आलं होतं. पुणे फेस्टिवल कधी कोणी विचारच नव्हता केला की पुण्याचा फेस्टिवल हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला ह्या पद्धतीने नेता येईल. आणि मग या पुणेकरांनी पहिल्यांदा हेमा मालिनींना जर का बघितलं असेल तर पुणे फेस्टिवलला बघितलं असेल. अनेक दिग्गज कलाकार पुणे फेस्टिवलमध्ये यायचे. उपराष्ट्रपतींपासून अनेक केंद्रीय मंत्री या पुणे फेस्टिवलमध्ये सहभागी व्हायचे. आणि एका वेगळ्या उंचीवर या शहराला नेण्याकरता गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचा दबदबा होता असे भाई यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी या शहरात झाली. माननीय महापौर 1970 पासून त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. राज्यसभेचे खासदार, 3 वेळा केंद्रीय राज्यमंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि अनेक वेगवेगळ्या विषयात त्यांचा मोठा दांडगा संपर्क आणि व्यासंग होता. अनेक इंडस्ट्रियलिस्ट, एक मोठी थिंक टँक त्यांच्याबरोबर असायची आणि बहुजन समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला नेता करण्याचं काम या माणसाने या शहरात केलं. आणि त्यामुळे एक वेगळं रसायन राजकारणातलं होतं की कायम जातीपातीच्या पलीकडे जाऊन पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं आणि आदर्श घालून दिला की हे पुणेकर कधीच जातीपातीचं राजकारण करत नाहीत. आणि त्यांनी कलमाडीसारखा नेता या शहरात घडवला आणि
मोठाट केला. आज त्यांच्या जाण्याने या शहराचं एक अतोनात नुकसान झालं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या अनेक आठवणी खरं तर कलमाडी साहेबांबरोबर आहेत. माझी आत्या वारली, माझे वडील गेले, त्यावेळेस पण कलमाडी साहेब माझ्या घरी येऊन गेलेले, आणि त्यामुळे एक वेगळं वैयक्तिक संबंध कलमाडी साहेबांचा आणि माझा होता. त्यांच्या जाण्याने अत्यंत मोठी हानी या शहराची झाली आहे. मी आदरणीय सुरेशबाईंना या सभागृहाच्या वतीनं निश्चितपणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आदरणीय दादांवर बोलायचं तर दादा 1991ला खासदार, 1991 ते 2026पर्यंत विधानसभा, सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री, जलसंपदा, युवक कल्याण, उत्पादन शुल्क, किती खाती दादांनी या राज्यात चालवली, हे राज्य चालवलं. या पुणे शहराचे सलग 10 वर्ष पालकमंत्री, त्याच्यानंतर पुढे 19 ते 26 पुन्हा पालकमंत्री, सर्वाधिक काळ पालकमंत्री राहण्याचा मान हा आदरणीय दादांना या शहराचा आहे. एक प्रचंड मोठा अभ्यास या शहराचा नाही किंबहुना महाराष्ट्राचा त्यांना होता. आणि दादा म्हणजे काम, दादा म्हणजे वक्तशीरपणा, दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा. अनेक लोकांना त्याचा अनुभव आहे की दादा कशा पद्धतीत काम करायचं. माझी त्यांची शेवटची भेट, जसं आत्ताच गाठी म्हणले की महापालिकेचा शेवटचा कार्यक्रम होता आणि त्या व्यासपीठावर मी एका बाजूला बसलो होतो, सगळे होते, आणि दादांनी मला बोलवलं आणि जवळपास 5-7 मिनटं माझ्याशी बोलत होते. माझा त्यांचा शेवटचा व्हिडिओ माझ्याकडं, अत्यंत वेगळ्या विषयावर दादा बोलत होते. आणि असं आज ती आठवण आली तरी अंगावर काहूर माजतोय जीवात आणि अंगावर काटा येतोय की आज आपल्या दादा नाही आहेत हे मानायलाच तयार नाही आपलं मन. माझ्यासारख्याचे तर अनेक आठवणी आहेत दादांबरोबर. मी जेव्हा जेव्हा त्यांना फोन केला, माननीय महापौर संपर्क करायचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा ते अवेलेबल झाले आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात माझ्यासोबत राहिले. अनेक वेळा, अनेक प्रसंगात, अनेक प्रसंग आहेत. सर्व शूत आहेत. मला दादांनी घरातनं बोलून चेअरमन केलं. माझ्या पार्टीचे 3 स्थायी समिती सदस्य होते आणि 16 सदस्य विरोधात होते. परंतु मिरॅकल झालं आणि या म्हणजे जुन्या सभागृहात, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पहिलं मत बाबूराव चांदेरेंनी मला दिलं आणि एक वेगळा इतिहास या शहरात आला. हे सगळं दादांमुळं झालं. आणि आत्ता निलेश म्हटलं त्याचप्रमाणे मी रात्री त्यांना भेटायचा प्रयत्न केला चेअरमन झाल्यावर. मला भेटलेच नाहीत. बालगंधर्वला होते, सांगितलं येऊ नका इथे. आणि रात्री मला फोन आला आणि सांगितलं गणेश चांगलं काम करा, सगळ्यांना विश्वासात घ्या, मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहे. हे 3च वाक्य आदरणीय दादा माझ्याशी बोलले. म्हणजे असा मोठ्या मनाचा एक दिलदार नेता आपण गमावला आहे. किती आठवणी सांगू तुम्हाला. जर का वेळ मागितली तर एकदा सकाळी 6:30ची वेळ दिली आणि मी गेलो आणि 6:35ला गेलो असेल तर दादा येऊन बसले होते. आणि मी आत गेलो आणि म्हणलं अरे वा गणेश वेळेत आलात, कधी आलात? म्हटलं दादा रात्री झालो, या बसा. आमचं पुणे शहराच्या सगळ्या विषयावर चर्चा होती. मी सभागृहात झालो होतो म्हणून गेलो होतो दादांना भेटायला. आणि तटकरे साहेब आले. ते म्हणले ओ सुनीलराव, आमच्या सभागृहात ते वेळ घेऊन आलेत, तुम्ही काही घुसखोरी करायची नाही, आम्हाला गप्पा मारायचा. इतका स्पष्ट वक्तपणा मी माझ्या आयुष्यात कधी बघितला. आज पहिल्यांदाच असं आहे की मी हा सभागृहाचा नेता आहे आणि राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. मी जेव्हा जेव्हा याच्या अगोदर गटनेता झालो, 2017ला मी या महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून काम केलं. आदरणीय दादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते. 2021-22ला मला पार्टीने पुन्हा एकदा सभागृह नेता म्हणून संधी दिली. त्याही वेळेला माननीय महापौर या शहराचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा होते. पण मी हे अभिमानाने सांगू शकतो की त्यांनी कधीही मी भारतीय जनता पार्टीचा आहे, मी वेगळ्या पक्षाचा आणि कुठल्या तरी नेता आहे असा भाव कधीच त्यांच्या चेहऱ्यावरनं, त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं मला जाणवला. आणि त्यामुळं असा नेता व्हायला 50 वर्ष लागतात. महापौर ज्याला खाचा खळगा माहिती आहे, ज्याला एखाद्याला माणसाला
मंत्री करायची त्याच्या लिलाया ताकद आहे, एखादं प्रोजेक्ट ह्या लिमिटमध्ये संपवायचं ताकद आहे, एखाद्या कामासाठी निधी द्यायची ताकद आहे आणि प्रशासनावर प्रचंड पकड असणारा असा नेता तयार व्हायला माननीय महापौर 50 वर्ष लागतात आणि एवढी मोठी हानी दादांच्या जाण्याने झाली आहे शब्दाने मी सांगू शकत. त्यामुळं आज जरी भावना व्यक्त करत असू तरी ही कमी ही आपल्याला निश्चितपणे कायम राहणार आहे. कारण जेव्हा जेव्हा या शहराचे मोठे मोठे प्रोजेक्ट आले, ह्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये भारतीय जनता पार्टीला जेव्हा इथं आमची सत्ता होती 17 ते 22 तेव्हासुद्धा त्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा देवेंद्रजींचं सरकार वर आलं आणि इथं आमचं सत्ता नव्हती भाजपची, राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी होतं, त्याही वेळेस त्या प्रत्येक 24/7 सारखी योजना असेल, त्या योजनेचा टॅक्स म्हणजे पाणीपट्टी वाढवण्याचा विषय असेल, दादा सोबत आले म्हणून आज 24/7 होऊ शकलं. जायका जे आत्ता आपण नाव म्हणतो, तो जेव्हा महिला पाणी शुद्धीकरण केंद्रांचा DPR करायचा विषय होता आणि तो DPR शासनाची एक आपल्याला योजना आली होती आणि त्यात आपल्याला बसायचं होतं आणि घाई होती तो DPR करायची, तर MGPला सांगून 2 महिन्यात तो DPR करून घ्यायची क्षमता ही फक्त आणि फक्त दादांकडेच होती आणि त्यामुळं आज आपलं ते प्रपोजल तयार झालं आणि NRCDत वेळेत गेलं म्हणून या शहराला 1000 कोटी रुपयाचं अनुदान मिळू शकलं. असे अनेक विषय आहेत. मी अशी 100 उदाहरणं देऊ शकतो की या शहराच्या योगदानात किती भरीव विकासात किती भरीव योगदान आदरणीय दादांचं, किती निर्णय क्षमता त्यांची फास्ट होती. त्यांना 5 मिनिटात विषय कळायचा आणि दुसऱ्या मिनिटात त्याच्यावर त्याचा डिसिजन असायचा. त्यामुळं आदरणीय दादांच्या आज किती बोलू आणि किती नाही असा विषय आहे, परंतु किती बोललं तरी दादा आपल्यात नाही आहे ते वास्तव आहे आणि स्वीकारायला अजूनही कोणी तयार होत नाही आहे. परंतु माननीय महापौर आपल्याला हे स्वीकारावं लागेल आणि पुढं जावं लागेल. आज मी या सभागृहात ज्यावेळेस दादांच्या तकुबीवर बोलतोय त्यावेळेस माननीय महापौर अनेक आठवणी आहेत. वैयक्तिक आयुष्यात मी जसा आहे तशा इथं बसणाऱ्या अनेक लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांना दादांनी सोडवलेल्या असतील. अनेक विषय आहेत, छोटे छोटे मोठे मोठे, आणि त्यामुळं अशा जाण्याने अशा माणसाच्या जाण्याने जे काय दुःख जे काय आपल्याला नुकसान झालं आहे त्यातनं आपल्याला सावरावं लागेल. मी या सभागृहाच्या वतीनं आदरणीय दादा, आदरणीय सुरेशभाई कलमाडी, आदरणीय गिरीश यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आता एक वेगवेगळ्या घोषणा माननीय शिंदेसाहेब, माननीय भैया आपल्याला आठवत असतील. 2007पर्यंत कुठल्याही निवडणुकीत सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी ही एकच घोषणा या शहरात असायची. या शहरात ह्या घोषणेभोवती राजकारण फिरायचं. कुठली निवडणूक आली की सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी. मला तर महापालिकेत अनेक निवडणुका मी बघितल्या विरोधी बाकावर बसून. मी आणि अशोक येनपुरे आणि मुक्ताताई एकदा बसलो होतो आणि असाच महापौरपदाचा गुलाल उधळत होता आणि आम्ही तिघजण बसून म्हणलो आपले दिवस असे कधी येतील का, कारण नुसतं एकच सुरेशभाई कलमाडी, सबसे बडा खिलाडी सुरेशभाई कलमाडी. ती घोषणा विरायला लागली की आली एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा. 2007 पासून 2017 पर्यंत ह्या घोषणेने एक काहूर, एक पूर्ण शहरात एक मोठं वादळ आदरणीय दादांच्या नेतृत्वात आलं आणि 2017 पासून आदरणीय गिरीजी जाऊस्तवर पुण्याची ताकद गिरीश बापट, पुण्याची ताकद गिरीश बापट या एका घोषणेभोवती हे पुणे पडलं. आणि आज हे तिघजण आपल्यात नाही, हे तिघही आज आपल्यात नाही. त्या तिघांनी या शहराचे खरे कारभारी तिन्ही आज आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या जाण्याने एक मोठं नुकसान हे पुणे शहराचं झालंय. आपण सगळेजण मिळून विकासाच्या रूपाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली भविष्यात देऊ. त्यांच्या स्वप्नातलं भैया जे काय असेल, आप्पा जे काय असेल, चांदेरे साहेब, त्या सगळ्या योजना, सगळ्या प्रोजेक्ट हे आपण पूर्णत्वाला नेऊन पुणेकरांना जगणं सुसह्य करण्यासाठी जे करता येईल
हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या तिघांचं स्वप्न हा या पुणे शहरातला सामान्य नागरिक होता आणि सामान्य नागरिकासाठी काम करत होता. आणि म्हणून माननीय महापौर ह्या सामान्य नागरिकासाठी काम केलं तर या तिघांना आपण श्रद्धांजली देऊ शकू, एवढी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. मी बिडकर कुटुंबियातर्फे आणि या संपूर्ण सभागृहातर्फे आदरणीय दादांना, आदरणीय सुरेशभाईंना, आदरणीय गिरीजींना, माननीय बाबा वडावांना, माननीय मुक्ताताईंना आणि शांतीलाल सुरतवालांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.